जिल्हा परिषदेवर भाजपचा डंका 12 पैकी 7 झेडपीमध्ये भाजपचं वर्चस्व। शिंदेंची शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, पवारांची राष्ट्रवादीच्या पारड्यात 1 जागा, तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खातंही उघडता आलं नाही। पंचायत समितीवरही भाजपचा झेंडा। 125 पैकी 52 पंचायत समितीवर भाजपची एकहाती सत्ता, तर शिंदेंची शिवसेना 26, राष्ट्रवादी 25, पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 8, तर ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात कमी 5 जागा। सर्व जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता। राज्यातील 7 झेडपीत भाजप नंबर 1 चा पक्ष। विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, तर सकाळच्या प्रवक्त्यांकडून मवियाची मतं कमी करण्याचं काम। फडणवीसांची राऊतांवर टीका। मवियाला जनतेनं नाकारलंय। महाराष्ट्रात महायुती दिसेल, मवियाचा पराभव झालाय। जिल्हा परिषदेच्या विजयावरून चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। महाराष्ट्रात भाजप हाच मोठा पक्ष पुन्हा सिद्ध झाला। पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेत भाजपला मोठं यश। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य। झेडपी निवडणुकीत दिग्गजांच्या वारसांनी मारली बाजी। पुणे, सोलापूर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांना घवघवीत यश। वळसे पाटील, सावंत, सातपुते, गोगावले आणि जाधव कुटुंबांचं वर्चस्व काय। महाडमधून भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले विजयी, तर हा जनतेचा विजय। हवेत चालणाऱ्या लोकांना परत एकदा घरी बसवलं। जनतेनं सर्व डाव ओळखून योग्य निर्णय घेतला, भरत गोगावलेंचा निशाणा। रायगडमधील विजय अजितदादांना समर्पित। काही जागा अत्यंत कमी फरकानं पराभूत झाल्या, तरी आम्ही मांडलेले आकडे जनतेनं पदरात टाकले। जिल्हा परिषदेच्या विजयानंतर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गमध्ये महायुतीचं वर्चस्व। 8 जिल्हा परिषद, 17 पंचायत समितीच्या जागा बिनविरोध, तर सिंधुदुर्गच्या दैदिप्यमान विजयाचं श्रेय नारायण राणे, रवींद्र चव्हाण यांना। आशिष शेलारांचं वक्तव्य। शरद पवारांवर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार। छातीत कफ झाल्यानं 5 दिवस अँटीबायोटिक्स दिल्या जाणार। सीटी स्कॅनसह इतर तपासण्या केल्याची माहिती। सध्या पवारांची प्रकृती स्थिर। राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांकडून सुनेत्रा पवारांची भेट। सहयोग निवासस्थानी जाऊन घेतली भेट। पार्थ पवारांची ही उपस्थिती। सोशल मीडिया स्टार कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना पराभवाचा धक्का। भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी धूळ चारली। नवलेंचा 393 मतांनी पराभव। सोलापूरच्या कुर्डूमध्ये माजी आमदार संजय शिंदे यांचा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना धक्का। झेडपीतील 3ही जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी। मोहिते पाटील यांच्या पॅनलमधील 3ही उमेदवार पराभूत। उमेश पाटलांच्या पराभवानंतर अनगरमध्ये भाजपकडून जल्लोष। राजन पाटलांनी दंड थोपटले, तर निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला, उमेश पाटलांचा आरोप। लातूर जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता। अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली 23 जागा मिळवत काँग्रेस नंबर 1 चा पक्ष। दादांच्या राष्ट्रवादीची दमदार कामगिरी। 12 जागांवर विजय, तर ठाकरे बंधूंनीही प्रत्येकी 1 जागा मिळवत खातं उघडलं। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता। तब्बल 27 जागा जिंकत स्पष्ट बहुमत। शिंदेंच्या शिवसेनेला 14 जागांवर समाधान, तर ठाकरेंची शिवसेना केवळ 3 जागांवर अडकली। डॉक्टर नरेंद्र जाधव समितीकडून त्रिभाषा सूत्रासंदर्भात अहवाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर। अहवाल अधिकृत निर्णयासाठी राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार।